नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर नवोदय व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी सराव क्रमांक 4 पहा विषय आहे प्रथम भाषा मराठी आणि गणित या विषयाची आपण सराव क्रमांक 4ची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचे उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारीसाठी ही सराव परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली होती। त्या म्हणजे 22/12/2023 रोजी सकाळी 11 ते 12:30 या वेळामध्ये विद्यार्थ्यांची घेण्यात आली होती। जर तुम्हाला अशाच प्रकारची चाचणी विद्यार्थ्यांची जर घ्यायची असेल तर ह्या प्रश्नपत्रिकेची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करून ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मुलांना देऊ शकता। अतिशय सुंदर आणि योग्य पद्धतीने या प्रश्नपत्रिकेची रचना करण्यात आलेली आहे। पहा प्रथम विभाग 1 आहे प्रथम भाषा मराठी, प्रश्न आहेत 13 आणि गुण आहेत 50। पहा काय आहे तर 1 ते 3 साठी सूचना, खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा। त्या खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचे 4 पर्याय दिले आहेत, योग्य पर्यायाची निवड करा। पहा आता या ठिकाणी हा उतारा आपल्याला योग्य काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला त्या खालील प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत। पहा मानवाच्या विकासात शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे। शिक्षणामुळे माणसाचा मानसिक व बौद्धिक विकास होतो। शिक्षणाविना मनुष्य पशुसमान आहे। स्त्रिया आणि पुरुष या दोघांनीही सारखे शिक्षण घ्यावे हे आवश्यक आहे। स्त्रियांना शिक्षण मिळाले नाही तर आपला अर्धा समाज मागासलेला राहील। जगाच्या अनेक भागामध्ये स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात। त्याचा परिणाम असा की दुष्ट चालीरीती आणि अंधश्रद्धा समाजातून नष्ट होत आहेत। राष्ट्रीय विकासात प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत आणि बरोबरीने जबाबदारी स्वीकारित आहेत। बरोबर, आता हा जो उतारा आहे आपण काळजीपूर्वक वाचला। आता आपल्याला काय करायचे आहे त्यातील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। पहिला प्रश्न आहे मानवाच्या जीवनात शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे कारण। त्याचं उत्तर आहे त्याच्या मानसिक व बौद्धिक विकास होतो म्हणून मानवाच्या जीवनात शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4। त्यानंतर दुसरा प्रश्न होता स्त्रियांना शिक्षण मिळाले नाही तर। काय आहे तर त्याचं उत्तर आहे आपला अर्धा समाज मागासलेला राहील। हे आपण कुठं वाचलं होतं त्या पॅरेग्राफमध्ये, तो जो पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये त्या उतार्यामध्ये आपण वाचलं होतं की जर स्त्रियांना शिक्षण जर मिळालं नाही तर काय होईल तर आपला अर्धा समाज हा मागासलेला राहील। आपला अर्धा समाज हा मागासलेला राहील। त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न होता म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तिसरा प्रश्न होता कोणत्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत। त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुशिक्षित स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 आणि 3 साठी सूचना, खालील संवाद काळजीपूर्वक वाचा। त्या खालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा। आता या ठिकाणी हा संवाद आपल्याला काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। आता काय आहे संवाद तर आजोबा या प्राणी संग्रहालयाचे नाव काय। अरे राजू हे तर प्रतापसिंह प्राणी संग्रहालय। अहो आजोबा तो पहा सिंह। राणी त्या पिंजऱ्याजवळ जाऊन नकोस। आजोबा सिंहाच्या मानेवर काय आहे। अगं त्याला आयाळ म्हणतात आणि बर का राणी सिंह जंगलाचा राजा आहे। राणी तो बघ मोर त्याच्या डोक्यावर तुरा कसा शोभून दिसतोय। राजू वा खूपच छान। आता हा संवाद किती जणांमध्ये घडला आहे तर हा संवाद कोण आजोबा असेल, राजू असेल आणि राणी या तिघांमध्ये घडलेला आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 5वा प्रश्न आहे वनराज कोण आहे। जंगलाचा राजा सिंह। वनराज कोण आहे तर जंगलाचा राजा म्हणजे कोण आहे तो तर सिंह आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे। आता हा संवाद कोठे घडला आहे तर हा संवाद घडलाय प्राणी संग्रहालयात म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर होतं। त्यानंतर 7वा प्रश्न आहे दिलेल्या शब्दांच्या विरुद्धार्थी शब्दाचा अचूक पर्याय क्रमांक शोधा। आता या ठिकाणी आपल्याला ग्राह्य हा शब्द दिलेला आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे। त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 त्याज्य। ग्राह्य आणि त्याज्य त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे। त्यानंतर 8वा प्रश्न आहे पुढीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ याची अयोग्य जोडी कोणती। आता या ठिकाणी धाबेदाराने भीती वाटणे बरोबर आहे। हेवा करणे, मत्सर करणे हे देखील बरोबर आहे। तोंड सुकणे, चेहरा निस्तेज होणे हे देखील बरोबर आहे। चुकीचं उत्तर आहे
झेंडू फुटणे, नवल वाटणे हे या ठिकाणी चुकीचा वाक्प्रचार आहे. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. पहा या ठिकाणी शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 1 जाणीवपूर्वक हा शुद्ध शब्द या ठिकाणी आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, आपला देश साखर, अभ्रक, ट्रॅक्टरनी चहा आयात करतो. या वाक्यात एकूण किती स्वल्पविराम येईल? पहा आता या ठिकाणी आपला देश साखर, त्यानंतर स्वल्पविराम पाहिजे होता. पहा त्याचबरोबर ट्रॅक्टर नंतर स्वल्पविराम पाहिजे होता आणि चहा आयात करतो. या वाक्यात म्हणजे 2 स्वल्पविराम असणं गरजेचं होतं. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पर्याय क्रमांक 4. पहा आता यानंतर पुढचा प्रश्न होता, खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. रिमझिम त्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले. या ठिकाणी उद्देश भाग आहे सप्तरंगी इंद्रधनुष्य. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता 12वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील काळ ओळखा. पहा काय वाक्य आहे, किती सुंदर होता तो देखावा. पहा या ठिकाणी होता हे जे क्रियापद आहे, किती सुंदर होता तो देखावा. होता म्हणजे भूतकाळ येतोय. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे 12व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जर तुम्ही 12 म्हणजे उत्तर अचूक लिहिले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क मिळणार आहेत. पहा त्यानंतर 13वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे हा जो म्हणीचा अर्थ आहे, म्हणजे त्याची म्हण कोणती आहे? तर सुंटी वाचून खोकला जाणे म्हणजेच त्याचा अर्थ आहे उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर होतं पहा पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 14वा प्रश्न होता, खालील वाक्यातील सर्वनामांची संख्या किती आहे? ज्याने हे भांडर उकरले तो माघार घेईल. या ठिकाणी 5 सर्वनाम किती आहे? ज्याने, हे आणि तो. ज्याने, हे आणि तो हे 3 सर्वनामे या ठिकाणी आहेत. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, खालील प्रश्नातील एकवचनी पर्याय शोधा. पण आता या ठिकाणी एकवचनी पर्याय शोधायचा होता. तारा हा अनेकवचनी आहे, धारा हा देखील अनेकवचनी आहे, गारा हा देखील अनेकवचनी शब्द आहे, वारा हा जो शब्द आहे तो आहे एकवचनी. बरोबर. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा. प्रोग्रॅम, प्रोसेस, प्रसारण आणि प्रेस नोट. या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे प्रोसेस, पर्याय क्रमांक 2. 16व्या प्रश्नाचं उत्तर होतं पहा. त्यानंतर 17वा प्रश्न होता, गेले वाघाच्या सारे गर्जनेने जंगल दणाणून ढरकाळीने. या वाक्यातील चुकीचा शब्द शोधा. गेले वाघाच्या सारे गर्जनेने जंगल दणाणून ढरकाळीने. पहा म्हणजे वाघाच्या गर्जनेने जंगल दणाणून गेले. पहा सारे जंगल दणाणून गेले. पहा या ठिकाणी काय करायचं होतं, चुकीचा शब्द ओळखायचा होता. म्हणजे वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले हे जे वाक्य आहे ते योग्य वाक्य होते. पहा वाघाच्या गर्जनेने जंगल सारे दणाणून गेले असं न म्हणता पहा गर्जना नाही, वाघाची काय असते? डरकाळी असते. म्हणून वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. या ठिकाणी चुकीचा शब्द आलेला आहे गर्जना. गर्जना ही वाघाची नसते. म्हणून या ठिकाणी वाघाची काय असते? डरकाळी असते. त्यामुळं या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गर्जनेने. त्यानंतर 18 आणि 20 साठी सूचना आहे, खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय शोधा. पहा आता या ठिकाणी कविता दिलेली आहे. काटेरीच्या पिलामुखी घास घालते, चिमणी चारा चोचीत आणुनी, पंख फुटे पावितो ती मायभर विते परी, जाती मग पिले दुरी, तुझे शैशव संपले पंख फुटले तुलाही, विद्या देवी तुला बाही, उंच जाई हुई बाळा, गुणशील विद्यावंत, ध्वज डोलू दे दिगंत. या ठिकाणी कवितेत खालीलपैकी कोणाचा उल्लेख आला नाही? पहा चिमणी, बाळ, देव आणि आई. या ठिकाणी कशाचा उल्लेख नाही आलेला? देव या शब्दाचा उल्लेख आलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होतं. पहा कवितेत बाळाची तुलना कोणाशी केली आहे? तर कवितेमध्ये बाळाची तुलना चिमणीच्या पिलाशी केलेली आहे. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर होतं पहा पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 20वा प्रश्न होता, कवितेत बालपण या शब्दासाठी कोणाला शब्द आला आहे?
पहा कवितेत बालपण या शब्दासाठी शैशव म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होतं पहा 20व्या प्रश्नाचं. त्यानंतर 21वा प्रश्न आहे पहा आशियाई क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंचा टिंबटिंब जाहीर झाला. पहा गट जाहीर होईल का तर नाही, रुंद होईल का नाही, तर खेळाडूंचा काय असतो संघ असतो. म्हणून आशियाई क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंचा संघ जाहीर झाला. पर्याय क्रमांक 3 हे 21व्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं. त्यानंतर 22वा प्रश्न आहे पहा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा. जोराचा वात सुटल्यावर वात पेटत कशी राहणार. या ठिकाणी पहा अधोरेखित शब्दाच्या अर्थाचा पर्याय आहे वात. वात म्हणजे काय आहे तर वात म्हणजे आहे दिव्याची वात. पर्याय क्रमांक 4 हे 22व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तसंच 23वा प्रश्न आहे जसे शेळीचे करडू तसे रेडकू कोणाचे. पहा रेडकू कोणाचं असतं तर म्हशीच्या पिलाला आपण काय म्हणतो रेडकू म्हणतो. जसं शेळीच्या पिलाला आपण करडू म्हणतो तसं म्हशीच्या पिलाला काय म्हणतात रेडकू म्हणतात. म्हणून 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 24वा प्रश्न आहे पहा मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. पहा मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. म्हणून 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 25वा प्रश्न आहे रक्षण करणारा या शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा. पहा रक्षण करणारा कोण असतो रक्षक असतो. म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर होतं पहा पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 26वा प्रश्न आहे पहा गणिताचा विभाग सुरू होतो. प्रश्न आहेत 50 आणि गुण आहेत 100. म्हणजे प्रत्येकी एक प्रश्न हा किती गुणांसाठी आहे 2 गुणांसाठी आहे. 39 ही संख्या रोमन संख्यांच्या चिन्हात कशी लिहाल. पहा आता 10, 10, 20 आणि 30. 30 आणि हे 9 39 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 27वा प्रश्न आहे खालीलपैकी चौरस संख्या कोणती. पहा आता खालीलपैकी चौरस संख्या कोणती तर खालीलपैकी चौरस संख्या आहे 9. पहा आता 3 3 3चे गट जर केले आपण तर पहा 3 3 3 3 3 3 म्हणजे चौरस या ठिकाणी आपण चौरस संख्या म्हणून 9 या संख्येला आपण काय करणार आहोत बरोबर उत्तर येणार आहे. म्हणून 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 2. त्यानंतर 78,346 या संख्येतून 5 अंकी सर्वात लहान संख्या कमी केल्यास कोणती संख्या मिळेल. पहा आता 5 अंकी सर्वात लहान संख्या आपल्याला काय करायची आहे त्याच्यातून कमी करायची आहे. जर ती केली तर आपलं उत्तर येते पहा 68,346. 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे तर 10,000 ही 5 अंकी सर्वात लहान संख्या आहे. म्हणजे 78,346 मधून 10,000 वजा केले तर 68,346 मिळतात. म्हणून 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 29 ही संख्या किती वेळा घेऊन बेरीज केल्यास 841 उत्तर येईल. पहा जर आपल्या लक्षात असेल किंवा जर आपल्याला 29चा वर्ग जर माहीत असेल 29चा वर्ग आहे 841 म्हणजे 29 ही संख्या 29 वेळा घेतल्यास बेरीज किती येते 841 येते. पहा त्यानंतर 30वा प्रश्न आहे संजयने एक सफरचंद विकत घेतला त्यापैकी 3/10 भाग त्याने खाल्ला तर सफरचंदाचा किती भाग शिल्लक राहील. पहा एक सफरचंद खाल्ला आणि त्यातला किती 3/10 भाग त्याने खाल्ला तर 7/10 भाग या ठिकाणी त्याचा काय होणार आहे शिल्लक राहणार आहे. पहा म्हणजे 10 भागापैकी 3 भाग खाल्ले मग किती उरले पहा 7 भाग उरले त्याच्यामुळे 7/10. त्यानंतर 3 गुणिले 4 छेद 3 गुणिले 5 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे. पहा आता या ठिकाणी 4 त्रिक 12 आणि 3 5 15 म्हणजे 12/15 हे ज्याचं उत्तर येईल. पहा आता या ठिकाणी जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर याचं देखील उत्तर तेवढं येतं आहे. म्हणजे या ठिकाणी 4 त्रिक 12 आणि 3 5 15 त्याला देखील भाग दिला आपण म्हणजे काय करायचं या ठिकाणी 3ने भाग दिला 3 चौक 12 आणि 3 5 15 म्हणजे 4/5 या पद्धतीने जर आपण केलं तर या ठिकाणी या पूर्णांकाला संक्षिप्त रूप दिलं आपण तर लगेच आपल्याला उत्तर येते पर्याय क्रमांक 2. म्हणून 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पहा या ठिकाणी 32वा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे 7,250 ग्रॅम बरोबर किती. पहा आता 1 किलोग्रॅम बरोबर 1,000 ग्रॅम मग 7,000 आहेत म्हणजे 7 किलोग्रॅम झाले बरोबर आणि 250 ग्रॅम हे 250 ग्रॅम. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे की 7 किलोग्रॅम 250 ग्रॅम. आता 33वा प्रश्न होता पहा खालीलपैकी कोणत्या महिन्याचे 30 दिवस असतात. पहा जर आपण व्यवस्थित जर हे केलं आपण तर जानेवारीला किती दिवस असतात 31 दिवस असतात.
जानेवारी झालं, फेब्रुवारीला किती दिवस असतात? फेब्रुवारीला 28 किंवा 29 दिवस असतात आणि डिसेंबरला 31 दिवस असतात. तर नोव्हेंबर हा असा महिना आहे की म्हणजे त्याला किती दिवस असतात? 30 दिवस असतात. त्यानंतर पहा, आता अंकुशने एक संगणक 17,500 रुपयाला घेतला, त्याला वाहतूक खर्च 600 रुपये झाला. तो संगणक त्याने 18,500 रुपयास विकला, तर त्याला नफा झाला की तोटा? म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्याला तोटा झाला आहे 350 रुपये. अशा प्रकारे आपण हे गणिताचे जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न बरोबर सोडवलेत का नाही ते व्यवस्थित खात्री करून घ्या. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं मी काय करत आहे की या ठिकाणी तुम्हाला फक्त टिक करून दिलेले आहे. ते टिक केलेले जे आहेत ते बरोबर उत्तरं या ठिकाणी आहेत पहा, व्यवस्थित पाहून घ्या. आणि जर हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला जर तुमच्या विद्यार्थ्यांकडून, तुमच्या मुलांकडून जर सोडून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ही प्रश्नपत्रिका तुमच्या ड्राईव्हला सेव्ह होईल आणि त्या सेव्ह झालेल्या प्रश्नपत्रिकेचे तुम्ही प्रिंट काढा आणि विद्यार्थ्यांना द्या. आणि विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्यांचे किती उत्तरं बरोबर आलेत त्याची देखील तुम्ही काय करू शकता, पडताळणी करू शकता. आणि विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडणारच आहे, त्याचबरोबर त्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किंवा नवोदय परीक्षेमध्ये चांगले गुण मिळण्यासाठी ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती खरोखरच उपयोगी होणार आहे. त्याच्यामुळं न पाहता जर आपल्या मुलाला, आपल्या विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका सोडायला लावली तर या ठिकाणी त्याला नक्कीच या परीक्षेसाठी या प्रश्नपत्रिकेचा फायदाच होईल. सर्वांनी तुम्ही या ठिकाणी हा माझा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.